स्वच्छता नाही. आता आमचं सपलं, आम्ही आता जायला आल्यात आणि अजून रस्ता नाही. चालताना मोठी जीव घेऊन चालायला लागते आम्हाला. मी पण 2-3 वेळा रात्रीचं पडले साहेब. आणि निवडून येतात आणि तिथंच बसतात, आम्हाला तिथंच बसवतात. छोटे छोटे भंगीबोळ झालेत, पण महालक्ष्मी नगर सारखा मोठा रस्ता जिथं अनेक 10-15 बंगले आहेत, अशा ठिकाणी तो रस्ता डांबरीकरणाची आता वाट पाहत आहे. वाळी टाकल्यासारखं केले इकडे आमच्या कॉलनीच वाळी टाकली. रस्ता असा आहे का सांगा? रस्ता नाही तर स्वच्छता नाही तर विकास नाही तर. नमस्कार, मी ओंकार पोद्दार. मुरगुड शहरामध्ये एका बाजूला बघायला गेलं तर निवडणुकीचा जो प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या झडत आहेत आणि आपण आज मुरगुडमधील अशा ठिकाणी आहोत जी सुसज्ज कॉलनी आहे, मात्र त्या कॉलनीला गेली 35 वर्ष रस्ता नाही आहे आणि येथील नागरिकांनी बोर्ड लावून या ठिकाणी मतदानावर बहिष्कार असा बोर्ड लावलेला आहे आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला. हा निर्णय तरी का घेतलेला आहे आणि यामागची कारणं काय हे जाणून घेण्यासाठी आज मुरगुड शहरातील महालक्ष्मी कॉलनी इथं आलो आहोत. आपण नागरिकांकडून जाणून घ्या नेमकं त्यांचं म्हणणं काय. तर नाव काय तुमचं? माझं रामचंद्र सारीपुत्र. बरं, मला सांगा, आता तुमच्या कॉलनी एकत्र आहेत, या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की रस्ता नाही, गटार नाही, स्वच्छता नाही, काय नेमकं म्हणजे काय तुम्ही त्रास सहन काय करताय? झालंय 1991 पासून मी तर इथं राहतोय. ते सुरुवातीपासून इथं बिलकुल रोड नाही, काय नाही, कुठल्याही सुविधा नाहीत. म्हणजे आज तागायत त्यांनी कुठल्याही सुविधा दिलेल्या नाहीत. साफसफाई नाही आहे. त्याच्यानंतर पाणी नळाला येत नाही व्यवस्थित, प्रेशर नाही आला पाहिजे ते येत नाही. पाणी आता आलं म्हणून सरकार जाते लगेच. अशा सगळ्या सुविधा बिलकुल काहीच नाही. साफसफाई नाही करत. सगळीकडे साफसफाई आहे पण आमच्या इकडे येत नाहीत, सांगितल्याशिवाय येत नाहीत. मग आणि काय आता सांगायचं, आणि सगळ्या सुविधा मिळाव्यात. बरं, मला सांगा दादा, तुमचं नाव काय म्हणलं? सिकंदर जमादार. बरं, आता ह्या ठिकाणी मी बघतोय की काही ठिकाणी रस्ता दिसतोय, पण तुमच्या मागाचा रस्ता का म्हणजे झाला नाही असं तुम्हाला काय वाटतंय? किंवा यासाठी काय तुम्ही प्रयत्न केलाय काय? भरपूर प्रयत्न केलेले आहेत, पाठपुरावा केलेला आहे आणि वारंवार तोंडी लेखी सुद्धा आम्ही दिलेला आहे. संजय दादा मल्लिकांनी बी आम्ही निवेदन दिलेलं होतं, मुस्लिम साहेबांना दिलेला आहे, कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे, सुशांत बनसोडे साहेबांना सुद्धा दिलेला आहे. इथली जी नगरपालिकेची सीओ आहेत त्यांनी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा इथं आपल्याला मदत झालेली नाही. ही मुरगुड्यातली पहिली NA कॉलनी आहे आणि ह्याही स्वच्छता केलेली जात नाही आणि इथे दखल घेतली जात नाही. आमची इच्छा आहे या कॉलनीची की पहिली NA असताना सुद्धा हा रस्ता का होत नाही, हा पडलेला प्रश्न आम्हाला गंभीर वाटतोय. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही मतदानाला बहिष्कार टाकून हे निषेध करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आम्हाला कुठल्याही पद्धतीने आम्हाला न्याय मिळावा हीच आपली विनंती आहे. पण गेले 35 वर्ष या ठिकाणी रस्ता न होण्याचं कारण काय सांगू शकाल तुम्ही? हे हेतू पुरस्कार हे काम दाबलं जाते, त्यामुळे हे रस्ता होणं झाला आहे. आणि कुणी जर कोणी अर्ज दिला तर त्या अर्जाची दखल घेतली जाते, आमच्या ह्या लोकांची दखल घेतली जात नाही. आणि वर्ग असून सुद्धा हा रस्ता का होत नाही हा गंभीर प्रश्न पडलेला आहे आणि ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे सारे लोक एकत्र आलेलो आहेत. बरं, नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी प्रयत्न करून देखील रस्ता झालेला नाहीये. काय नाव तुमचं? मधुकर मंडलिक सर. बरं, आता सर मला एक सांगा की आता तुम्ही बोर्ड लावलेला आहे, आता बऱ्याच जणांनी सांगितलं की 35 वर्ष रस्ता नाही आहे. तुम्ही आता तुमचं वय मला माहित नाही, पण 73. तुम्ही 73 वर्ष आहे, तुम्ही हे सगळं पहिल्यापासून अनुभवताय, जाणताय, तुम्ही प्रयत्न देखील केले असतील, त्याबद्दल थोडं सांगा. मी 1990ला इथं राहायला आलो. म्हणजे माझं पहिलं ह्या कॉलनीत पहिलं घर माझं बाळसोत्रा. एका वर्षात ती 2 घरं. त्यापासून आज तागायत या हा जो रस्ता आहे या रस्त्यावर बायका मुलांना म्हणा किंवा जायला चिखलातून जाता येत नाही, खडकातून वयस्कर माणसांना जाता येत नाही. मी अनेक निवेदने कॉलनीतल्या लोकांची सह्या घेऊन 10 वर्ष सलग दिलेले आहेत. तिथून पुढे मी बंद केलं. त्यानंतर ह्यो जो ओपन पेस आहे की सगळीकडं ओपन पेस झालेले आहेत, पण आमचा ओपन पेसबद्दल निकम सर चीफ ऑफिसर यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझ्या एक डोक्यात प्लॅन आहे की इथे एक हॉल असा बांधा 2 मजली की आमच्या कॉलनीमध्ये असं कुठलाही घर आहे, मोठं हॉल असलेलं घर नाही, आणि खाली जेवण सोय करा. म्हणजे या कॉलनीमध्ये जे बारसा असू दे, जावळ असू दे, वाढदिवस असू दे, छोट्या छोट्या असे कार्यक्रम, आणि तुम्ही जेवण ती भाडे आणि त्याचं भाडं तुम्ही आकारा. तर त्यांनी बरं म्हटलं आणि सोडून दिलं. बरं, आता या ठिकाणी तुम्ही म्हणलात की हॉलची समस्या असेल, रस्त्याची समस्या असते, अशा आणखीन काही समस्या आहेत का? म्हणजे आता कॉलनी सुसज्ज दिसते, काही ठिकाणी रस्ता देखील आहे, पण तुमच्याच या मांगोरे कॉलनीला असेल तर रस्ता का नाही आहे? याच्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला काय कधी? आता काही ठिकाणी रस्ता अडवलेला आहे,
मी बघताय तिकडे, त्याच्यामुळे तो प्रश्न सुटेना झालेला आहे. मग हा नगरपालिकेने त्यात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे छोटे छोटे भंगीबोळ झालेत, पण महालक्ष्मी नगरसारखा मोठा रस्ता जिथं अनेक 10-15 बंगले आहेत अशा ठिकाणी तो रस्ता डांबरीकरणाची आता वाट पाहत आहे. बघा, कलेक्टर यांनी आहे, टाउन प्लॅनची मंजुरी आहे, सिटी सर्वे आहे, नकाशे आमच्याकडे आहेत, काय नाही असं नाही, सगळी पूर्तता आमच्याकडे आहे. तरीसुद्धा या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. अनेक सत्ता आल्या गेल्या, अनेक चीफ ऑफिसर आले गेले, पण आज तागायत कुणीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे हे आम्ही हत्यार उचललेलं आहे. बरं, काय सांगाल? कोरोना काळापासून असा रस्ता आहे आणि येतात प्रतिनिधी, येतात, बघतात, चर्चा करतात आणि ठोस निर्णय घेत नाहीत बघा. बरं, आता तुम्ही मतदानावरती आणि बहिष्कार इथं जी खडी टाकली ती गाणी ती पण खडीत आम्हाला चालायला ना. मी 2-3 वेळा पडले साहेब. बरं, मला सांगा, हा? मतदानावर बहिष्कार घालायचं म्हणलाय, पण बरेच प्रतिनिधी आले की रस्ता होय, कोऱ्या बरोबर आहे करणार की. काय तुम्ही? म्हणजे या ठिकाणी मतदान त्यांना करणार काय? आम्ही नाही करणार मतदान. आम्ही हे बघा, रस्ता झाला तर आम्ही मतदान करणार. नाही रस्ता केलं, गटार नाही केलं तर आम्ही मतदान करणार नाही. किती वर्ष आम्ही आता सण खायला लागले. त्यांनी ठोस निर्णय आम्ही घेतला आहे का पाहिजे, नाही तेव्हा आम्ही मतदान करणार नाही. कोण बी येऊन दे, मोठा येऊन दे, खरं आम्ही करणार नाही. साहेब, आम्हाला त्रास होतोय इथं. आयुष्य स्वच्छता गेलं, नाही. आता आमचं संपलं. आम्ही आता जायला आल्यात आणि अजून रस्ता नाही. चालताना मोठी जीव घेऊन चालायला लागते आम्हाला. मी पण 2-3 वेळा रात्रीचं पडले साहेब. आम्हाला चालता पण काय येत आता नाही सरळ. करायचं? आणि स्वच्छता आहे का ह्यानी बघा. निवडून येतात आणि तिथंच बसतात. आम्हाला तिथंच बसवतात. रस्ता आमची व्हायला पोरं पाहिजे आहेत, ते लहान लहान पोरं आहेत. हे आमच्या घरात आहे ते 10-15 माणसं आहेत, तर संडास नाही आमच्या घरात. आम्ही काय करावं? गटार नाही तर कुठं बांधावं? जागाच नाही बांधायला ठेवायला. मग हो, ठोस निर्णय येतात घेत आणि नाही. मतदान करायचं, तुला करा मला करा म्हणतात आणि जात्यात. मतदान निवडून आले की कोणाला कोणी त्यांनी कोण ठोस विचार करत निर्णय नाही. घेतला का नाही तर आम्ही एक मतदान करणार आहे. गटार रस्ता व्हायला पाहिजे पाहिजे. तर मतदान, नाहीतर आम्ही मतदान करणार नाही. बरं, आता मी मगाशी बघितलं की तुमच्या कॉलनीचा ना, कॉलनीच्या काही भागात रस्ता झालेला आहे, पण तुमच्याच कॉलनी रस्ता नाही. हो, नाही आमची रस्ता. वाडी टाकल्या पण आमची इथं वाडी रस्ता टाकली नाही. वाळी टाकले याच्या मागचं कारण काय असेल असं वाटतं तुम्हाला? काय आता का आता अडवायचं. आता रस्ता काय करायचं त्यांनाच माहित. नगरपालिकेने घ्यायला नको काय ठोस निर्णय सांगा. नगरपालिकेने घ्यायला पाहिजे का? रस्ता होता का नाही पूर्वीचा? आणि पाणी येतंय तवर पाणी जातंय. आम्ही जायचं तिकडं 10 वेळा जात्यात तिथं. पाणी आलंय गेलं ते म्हणताय आता सोडलं की तर पाणी गेलं. काय ह्या आमच्या ते म्हणताय आणि सारखी सारखी तुम्हीच काय येत्यात? ह्या बायकांचं लहान लहान मुलं आहेत, ह्यानी येत नाही. आता आम्हाला जायला पाहिजे. ह्या बाईला आणि घेऊन दिसायला आम्ही तरी जात्यात. strong दिसलो काय, खरं आम्हाला चालता येत नाही इथून. तिने हे कराय बघा, रस्ता आले की करायला की आडीवत्या रस्ता बरं, करायला की मला सांगा, आडीवत्या. तुम्ही मगाशी सांगत होता मला की या ठिकाणी कचरा देखील मोठ्या प्रमाणात कचरा उठाव देखील होत आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कचरा म्हणजे उठाव होईतच नाही, तर सगळं ढीगच टाकलेला असतं. पाठीमारी सगळं शेणाचं गाडी बसलेले असतात किंवा घाण. गटार पूर्ण सगळी भरलेली असते. गटारीत कोण काढत नाही. सगळी घाण आम्हाला वास मारतो. इकडे सगळा ओपन ब्लॉक आहे, ओपन ब्लॉक स्वच्छ करत नाही. त्याला काय करायचं म्हणजे आम्ही मंगळवारी माणसं येऊन लघवी करतात. सगळी आम्ही करतात. उभा सोय राहून काय नाही. बघायचं काय? कशाची सोय नाही. हे सोय नाही बघायचं. त्या नगरपालिकेने हे प्लॉट चांगला आम्हाला तयार करून तुम्ही द्यायला पाहिजे काय, किंवा तुम्ही काय बी करा, स्वच्छता ठेवा, हे आमचं म्हणणं आहे. पाणी येत नाही, रस्ता इथं करायला की सगळी अडवायला येतात, दंगा धुडकोस होतोय, चालू असते. आणि काय करायचं माणसांनी? चर्चा करतात पण ठोस निर्णय काय घेत नाही. एका माणसामुळे सगळी अडवून बसते सगळी. आता कोरोना पासून असं आहे. मग हे बघा, निर्णय घेत नाही. उकरल्यात बघा पायपा घालताना तवाच्यानं कसं चालायचं? लहान मुलांना कसं चालायचं सांगा? त्या पोरांनी आमच्या रस्ता नाही, इकडे रस्ता चालले की नाही. गाड्या सगळ्या आडव्या, सायकल इकडे खेळायला जागा नाही. मुलासनी सायकल घेऊन चालायला लागलं की धपाधप पडत्यात. अहो, मुलं किती वेळा पडली तिथून सायकल मुलं करायचं आहेत. सांगा? मुलं किती वेळा पडलीत. वाळी टाकल्यासारखं केले इकडे आमच्या या आमची कॉलनीच वाळीत टाकली. भंगीबोळ्यात रस्ता असा आहे का सांगा? भंगीबोळ सुद्धा सुधारलाय आणि हो रस्ता माणसं राहते त्या ठिकाणी रस्ता का तुमचा नाही? एवढं महालक्ष्मी नगर मध्ये एवढं हे टाकलंय बघा, वाडीत टाकलंय. भंगीबोळा मग कसं म्हणताना आम्ही करणार आणि करायचं? आमची सिटीतली लोक आली की आम्ही काय म्हणतात, मुरगुडमधलं हे नाही. मल्लिक साहेबांचं गाव आहे आणि रस्ता का रस्ता का नाही? नाही? मग काय सांगायचं मग सांगा? कुणीतरी नेत्याने येऊन फिरकून बघायला पाहिजे का नको? एक बी नेता इथं येत नाही. नाही नाही ठोस सगळ्यांनी यायला निर्णय पाहिजे का घेत नको? नाही. ठोस निर्णय घेत नाहीत. एकाच माणसाचं तुम्ही ऐकायला रस्ता होईल काय?
त्यांना जर असं असतं तिने सण केला असतं काय किती वर्ष आमच्या पोरांनी आम्ही सगळ्यांनी किती सण करायचो कॉलनी झाल्यापासून आहे सुरू हे असं बंद आता किती वर्ष झाले हे किती वेळा ह्या रस्त्यात किती वेळा झाला आणि ह्या रस्त्याला इकडे इथं बघा गटार बरं, नाही हे नाही नक्कीच आता यांच्या ज्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात, खूप संतप्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकांच्या आणि महिला वर्गाच्या विशेष करून आहेत. चालताना होणाऱ्या अडचणी असतील किंवा लहान मुलांना या ठिकाणी फिरताना देखील मोठ्या प्रमाणात अडचणी होत आहेत आणि या समोर संतापाचा कडलोट होऊन या ठिकाणी त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बघूयात प्रशासन याकडे कोणत्या प्रकारे लक्ष देतं.